हे स्मृतिचिन्ह द्यावं. आपण आता बोन्साई या विषयावर बोलणार आहोत. वनस्पती शास्त्रातला एक महत्त्वाचा विषय आहे. कोणी डोक्याला हात लावतंय का तिथे की वनस्पती शास्त्राचा मी विषय घेणार आहे आता? काय दिवस आले रे बाबा, जरा बंद करा हे विचार. जसं बोन्साईचं झाड आपल्याला मोठ्या झाडा इतकंच फळ देतं तेव्हाच त्याचं आपल्याला महत्त्व कळतं, तशीच आपली ही छोटीशी मैत्रीण आरती मोठ्या गोष्टी पण अगदी सहजगत्या लहान गोष्टीप्रमाणे हाताळून पार पाडते. लहानपणापासूनच अगदी चुणचुणीत आणि सर्व गोष्टी लगबगीने करणारी, अजूनही त्याच उत्साहाने प्रत्येक गोष्ट करते, हे खरंच वाखाणण्याजोगे आहे. शाळेत सगळ्या खेळांमध्ये अग्रेसर असणारी आणि सगळ्या टीचर्सची फेवरेट असणारी आरती, डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे सगळी मुलं तिला घाबरायची आणि ही आपली कमिटी मेंबर. तिचा उत्साह खरंच वाखाणण्यासारखा आहे. मी पाठक मॅडमला विनंती करते की तुम्ही आरतीला स्मृतिचिन्ह द्यावं. मित्रांनो, शांतीत क्रांती हे आपण लहानपणापासूनच ऐकून आहोत, पण त्याचं वास्तविक रूप म्हणजे प्रीती. आज आपण हा सोहळा सादर करत आहोत. याच्या कल्पनेचं एक छोटंसं रोप तिच्या पण मनात होतं. आमचं जेव्हा गेट टुगेदर झालं तेव्हा तिची पण कल्पना होती की आपल्या सगळ्यांचं हे गेट टुगेदर असायला पाहिजे. समुद्राच्या आतल्या मोठ्या लाटा काय कमाल करू शकतात त्याचं उदाहरण म्हणजे आपला आजचा कार्यक्रम. समुद्राच्या लाटांवर हळूवार नृत्य करणाऱ्या सूर्याच्या किरणांचा तजेलदारपणा जसा असतो तशीच चमक हिच्या विचारातून कळते. हिला पुस्तक वाचण्याची अतिशय आवड आहे आणि या संग्रहित कल्पनांचा आस्वाद आपल्याला तिच्यामुळेच मिळाला. तर प्रीतीला स्मृतिचिन्ह देण्याची विनंती मी तुरेकर मॅडमला करते. दोन शब्द तू पण सांग.